खरं तर काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे प्रयत्न आहे। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। आणि साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं। त्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर लाडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। तर ही आनंदाची बातमी यूट्यूबवरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, परंतु या बातमीमागील सत्य अजून कोणतीच जून महिन्याच्या 1500 रुपये वाटपासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही। मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील तर यांच्यामार्फत प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जून महिन्याचे 1500 रुपये वितरणासंदर्भात अद्याप कोणतीच घोषणा झालेली नाही। लाडक्या बहिणींना केवळ फसवण्याचं काम अनेक व्हिडिओज आहेत, वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत। आज हप्ता जमा झालेला आहे, त्यानंतर 15 जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत। जून महिन्याचा 12वा हप्ता, खुशखबर, आनंदाची बातमी, वितरण सुरू झालेलं आहे। अशा अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने पाहत आहेत आणि चुकीची माहिती घेत आहेत। तर सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही आहे। साधारणतः मागील महिन्याचे हप्ते आहेत ते सगळ्यांना मिळालेलेच आहेत। येणारा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म, पण हप्ता जमा होण्यासंदर्भातल्या अगदी म्हणजे ज्यावेळी हप्ता जमा होणार आहे त्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतील। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता याला महत्त्वाचं कारण म्हणजे 30 तारखेला अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनापूर्वी माझ्या मते तरी हप्ते वितरण होणार नाही आहे। 30 तारखेचं अधिवेशन झाल्यानंतर याच्यामध्ये जो ठराव आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा GR आहे अपेक्षित या जूनच्या एंडिंगला येईल आणि त्याच्यानंतर जून महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जसा मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला तशाच प्रकारे जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये वितरित होऊ शकतो। तर सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर, अधिकृत घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।